हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण जीवन आणि वैराग्याविषयी थोडंसं विचार करूया. जीवनात वैराग्य पाहिजे का? काही लोकांचं म्हणणं आहे, नाही, थोडंफार वैराग्य पाहिजे. येस, थोडंफार पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, आता छोटं बाळ असताना आपण कडेवर घेऊन फिरत असतो ते बाळाला. पण मोठं झाल्यावर पण आपण कडेवर घेऊन फिरतो का? नाही. त्याचं बोट धरून, हात धरून त्याला चालवायला लागतं. म्हणजे हे कसं आहे, आपण आहे तर तसंच चालू ठेवत नाहीये. कडेवर घेऊन त्याला फिरत होतो, पण नंतर आपण त्याला हात धरून चालवायला लागलो. किंवा आपल्या आयुष्यात दुःख असतात, किंवा पास्टमध्ये कितीतरी दुःख घडून गेलेली असतात. त्या वेळेला आपल्याला काय वाटतं? आपल्याला वाटते, नाहीये, शक्य नाहीये, मी जगूच शकणार नाहीये, असं वाटते का? नाही. पण नंतर काय होते? हळूहळू आपण पूर्णपदावर येतो. तसं पूर्वीच्या काही अडचणी असतात. आपण खूप अडचणीतनं पार करून आलेलो असतो. अशा वेळी पण आपल्याला थोडंफार वैराग्य म्हणजे काय? जाऊ दे, लेट इट गो. ओके, मिळालं नाही ते ठीक आहे, नंतर बघू, हे विचार आपल्याकडे असायला पाहिजे. वैराग्य म्हणजे पूर्वी कसं वानप्रस्थाश्रमाला जायचे लोक 60चे पुढे, तेव्हा गृहस्थाश्रम संपल्यावर वानप्रस्थाश्रमाला जायचे. तेव्हा ते वैराग्य अंगीकारलेलं असायचं नाही. सगळं आपलं कुटुंब, आपलं हे सगळं सोडून जायचे. मी आपण काही अरण्यात जाऊया म्हणत नाही, पण आपण थोडंसं ह्या समाजातनं, ह्या कुटुंबातनं, ह्या घरातनं जरासं आपलं लक्ष, चित्त काढून घ्यायला शिकायला पाहिजे. नाही ते काय होते, सारखं आपण, फॉर एक्झाम्पल एस्पेशली बायकांचं चालू असते स्वयंपाकघरात, मी असं करत होते, असं कर. अहो, हल्लीचे मुलींना त्यांचं काही विचार वेगळे असतील. नो डाऊट, हवे तिथे बोला तुम्ही, स्वच्छता म्हणा, ते हे पाहिजेच. पण काही करायच्या पद्धती वेगळ्या असतील, नवीन काही हे असेल. अशा वेळी आपण तर सोडून द्यायला शिकायला पाहिजे. वैराग्य म्हणजे मला तुम्ही अरण्यात जावा, जंगलात जावा, घर सोडून जावा असं म्हणणं नाही आहे. म्हणजे थोडंसं आपण कानाडोळा करायला शिकायला पाहिजे. किंवा आणि एक नेहमी चालणारी गोष्ट सांगते बघा. आता ड्रेसिंग अप, हल्लीचे पोरं असू देत, पोरी असू देत, त्यांचं ड्रेसिंगचं तऱ्हा बघा, वेशभूषा म्हणा, वागणं बोलणं म्हणा, आहे का नाही? म्हणून आपण सारखं त्यांना, नाही, आपल्या काळी असंच होतं, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे म्हणून त्यांना टोकत राहायचं का? नाही. आपण काय करायचं तर जरा सोडून द्यायला शिकायचं. काळ बदललेला आहे, हे काळाप्रमाणे ते वागतात, ठीक आहे. मी ह्या गोष्टींना वैराग्य म्हणते. वैराग्य म्हणजे अति इंटरेस्ट घ्यायचा नाही. नो डाऊट, माझा काळ होता, मी तेव्हा हेड ऑफ द फॅमिली होते, तेव्हा ओके, असं असं चालू होतं, ठीक आहे. आता काळ बदललेला आहे. मग
आपण नाही आपले काळी होतं असं पाहिजे म्हणून वागायचं का, किंवा त्यांना वागायला लावायचं का? नाही. इथे आपण जरा दुर्लक्ष करू. ह्याला म्हणते मी वैराग्य. असं प्रत्येकाला थोडंफार वैराग्य आयुष्यातही असायला पाहिजे, जीवनात पण असायला पाहिजे. हे वैराग्यामुळे काय होते? आपलं लक्ष दुसरीकडे वळू शकते. नाही ते आहेतच, हे असं का केलं, हे असं पाहिजे होतं, हे तसं पाहिजे होतं, हे सारखं तुम्ही तेच गुंतून राहून तेच लक्ष घालण्यामुळे घरात भांडणं होतात. ही भांडणं व्हायला नको असलं, घरात शांतता हवी असली, घरात सुख समाधान हवं असलं, तर प्रत्येकानं थोडंफार वैराग्य अंगीकारायला पाहिजे. आपला किंवा अपमान झाला असेल, पूर्वी कधीतरी अपमान झालेला असेल, म्हणून सारखं तच हातात घेऊन बसून चालेल का हो? सारखं सारखं तर बोलायचं, तच सांगायचं, अमुक झालं, असं झालं, तसं झालं. नाही. माझं इथे वैराग्य म्हणजे सोडून देणे. जाऊ दे, तेव्हाचं तेव्हा गेला म्हणायचं, सोडून द्यायचं. आणि अशा वेळी आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे. हे बघा, 2 सेंटेन्सेस आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या आपण कायम लक्षात ठेवायच्या. आय विल नॉट बी अफेक्टेड बाय वर्ड्स ऑफ अदर्स. दुसरं काही म्हणाला तरी आय विल नॉट बी अफेक्टेड. त्याच्यामुळे माझ्यावर काही अफेक्ट होणार नाहीये. दुसरं, आय विल नॉट बी अफेक्टेड बाय द ॲक्शन्स ऑफ अदर्स. दुसऱ्यानं काही केलं, त्याचे ॲक्शन्स, त्याचे कृतीतनं पण मी अफेक्ट होणार नाहीये. ह्या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या का नाही, आपण खूप काही मिळवू शकतो. आणि हे म्हणते मी, लेट इट गो करणं म्हणा, वैराग्य म्हणा, काही म्हणा, हे तर कोणासाठी आपण हे करतो? दुसऱ्यासाठी का? नाही. हे आपण स्वतःसाठी करतो. का? म्हणजे सारखं ते विचार डोक्याला घालून ठेवले की स्वतःला झोप लागणार नाही, स्वतःची तब्येत बिघडेल. ह्याच्यापेक्षा आपण तर सोडून दिलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की स्वतःला पीस ऑफ माइंड मिळेल. आणि हे बघा, एक माणूस होता म्हणे, तो घट्ट एका झाडाला मिठी मारून बसला होता. मिठी मारून बसले वेळा आणि रडत होता, झाड मला सोडत नाही, झाड मला सोडत नाही. ॲक्च्युअल कोण कोणाला सोडत नव्हतं? हा माणूसच झाडाला सोडत नव्हता. असंच आपल्या बाबतीत पण घडते. आपला पूर्वीचा अपमान असेल, दुःख असेल, पूर्वीच्या अडचणी असतील, हे सगळ्याला आपणच कवटाळून बसलेलो असतो. तर दुःख, तर अपमान आपल्याला कवटाळून बसलेलं नाही. त्यामुळे हे सगळेच जरा बाजूला व्हायला, जरासं तर विसरायला. म्हणजे हे बघा, थोडंफार विस्मरण पण महत्त्वाचं आहे. वैराग्य, विस्मरण सगळं, जास्त नव्हे, अगदी थोडंफार. नको त्या आठवणी, कटू आठवणी, ह्या आपण विसरून जायला. कशा त्या विसरतात? आपण सारखं सारखं त्याची पुनरावृत्ती, म्हणणं, दुसऱ्याला सांगणं करत असलं की तर रिपिटेटिव्ह ॲक्शन्समधनं जागं राहते. त्याच्यापेक्षा त्याचं लक्षात सुद्धा त्या गोष्टी आणायच्या नाही, कोणाला सांगायचं नाही, बोलायचं नाही. असं केलं की त्या सगळ्या गोष्टी सुप्तावस्थेत जातात. आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही, मग आपण सुद्धा विसरून जातो.
असा आपण स्वतःसुद्धा त्या गोष्टी विसरायला पाहिजे. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटते हे नक्की मला तुम्ही कॉमेंट करून सांगा. थोडंफार आपण वैराग्य आपल्या जीवनात पाळायला पाहिजे का नको? तुम्हाला काय वाटते तेवढं मला कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.